दयानंद बाळासू भोसले वडगाव. 2017 साली मी गाडीवरून पडलो होतो. त्यावेळेला ऑर्थो सर्जननी सांगितले की तुमच्या हाताचं ऑपरेशन करायला लागणार आहे. आणि हाताचं ऑपरेशन करायला गेल्यानंतर त्यांनी सांगितले की सी टी स्कॅन करायला पाहिजे. आणि मी सी टी स्कॅन करायला गेल्यानंतर सी टी स्कॅनच्या मशीनजवळ गेल्यानंतर मला मशीनमध्ये आज झोपवल्यानंतर थोडं मला टेम्परेचर वाढलं गेलं. पुन्हा डॉक्टर साहेब म्हणलेत की बघा नाहीतर तुम्हाला मग भुलीचं इंजेक्शन देऊन ते सी टी स्कॅन करावं लागेल. मी तर कधी आतापर्यंत इंजेक्शनसुद्धा घेतलं नव्हतं. इंजेक्शनची एक भीती वाटायची फार. मग काय करायचं म्हणून माझे मित्र सुतार सर यांच्याकडे मी ट्रीटमेंट घ्यायसाठी मी परत त्यावेळेला माझा सी टी स्कॅन झाला नाही. मी परत आलो आणि NLPसाठी NLPसाठी मी सुतार सरांच्या घरी आलो, त्यांच्या ऑफिसमध्ये. आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांनी मला काही टिप्स दिल्या की इंजेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं हे करायला पाहिजे आणि मशीनमध्ये सुद्धा तुम्हाला घातल्यानंतर तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही अशा पद्धतीचं तिने एक ट्रीटमेंट केलं. आणि मला मशीनमध्ये घातल्यानंतर माझं 1 तास MR चाललं होतं. मला एकदम भारी वाटलं सुतार सरांच्यामुळं. काही मला टिप्स मिळाल्या आणि मला त्यानंतर माझं ऑपरेशन एकदम चांगलं झालं. माझ्या हाताचं वगैरे एकदम मस्त आहे एकदम. आणि योगानं एक दीड वर्षानंतर सहज आम्ही आता या ऑपरेशनच्या बाबतीत जर झालं तरी मला एकतर इंजेक्शनची एवढी भीती वाटायची, त्यात माझं बायोप्सी, त्यात सी टी स्कॅन, एवढ्या ह्याच्यातनं पुन्हा माझं ऑपरेशन मस्त झालं. काही टिप्स दिल्या NLPच्या माध्यमातून सुतार सरांनी. आणि 1-1.5 वर्षानंतर परत सहज आम्ही मुंबईला गेल्यानंतर उंच इमारतीवर आम्ही गेलो. उंच इमारती बघितल्यानंतर वर गेल्यानंतर अक्षरशः डोळे फिरल्यागत व्हायचंच. आम्ही थोडं बघितलं, आम्ही आलो परत येता आम्ही रायगड पण किल्ला बघितला. आणि रायगड किल्ला बघितला असताना वर गेल्यानंतर सुद्धा आम्हाला थोडंसं वर गेल्यानंतर फिरल्यागत व्हायचं. आम्ही आलो आमच्या वडगावमध्ये गावी आलो आणि पुन्हा म्हणलो की जरा सुतार सरांचा या बाबतीत आपण ह्याच्यावरती प्रोग्रॅम किंवा ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे किंवा ह्याच्यावरती काय मार्ग निघतो आहे ह्याच्यासाठी आम्ही परत इचलकरंजीमध्ये गेलो. आणि सुतार सरांनी याच्यावर आम्हाला काही ट्रीटमेंट्स, काय आमचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी काय आमच्यावर ट्रीटमेंट केलं. आणि आम्ही रिटर्न परत काही दिवसानंतर योग आला की आम्हाला मुंबईमध्ये जायचा आणि परत आम्ही इमारतीवरती गेलो. पण त्यावेळेला कुठल्याही पद्धतीचं आम्हाला जरासुद्धा टेन्शन, जरासुद्धा दडपण फिरल्यासारखं काही वाटलं नाही. येताना परत आम्ही रायगडही किल्ला बघितला. वर गेल्यानंतर कुठल्याही पद्धतीत जरासुद्धा भीती वाटली नाही. हे एक ट्रीटमेंट फार चांगलं, एक जनसेवेचं आणि सर्वसामान्यांना एक आधार असणारं हे ट्रीटमेंट आहे. फार याचा लाभ घ्यावा.